सध्या यवतमाळ जिल्ह्यातील रेतीला सोन्याचे भाव आले असून तस्कर मोठ्या प्रमाणात वाढले आहे। अशातच एका रेती घाटातून दिवसाला 100 ट्रकातून रेती तस्करी होत असताना यवतमाळ महसूल प्रशासन फक्त एका ट्रकवर कारवाई करून स्वतःची पाठ थोपवताना दिसत आहे। अशातच शासनाने मोठा गाजावाजा करीत सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये ब्रासप्रमाणे रेती मिळेल असं जाहीर केलं असताना जिल्ह्यातील संपूर्ण रेती घाट खनिकर्म व महसूल विभागाने तस्करांच्या हाती दिल्याचं बोललं जात आहे। हे तस्कर दिवसाला 100 ट्रकपेक्षा जास्त रेतीचा उपसा घाटातून करत असून एका प्रकारे खनिकर्म व महसूल विभागाने तस्करांना अवैध रेती घाटातून उपसण्याची परवानगी दिली असल्याचं बोललं जात आहे। शासनाने सर्वसामान्य रेती मिळावी म्हणून रेती डेपो सुरू केले, मात्र अद्यापही जिल्ह्यात कुठेही रेती डेपो सुरू झाली नाही। उन्हाळा सुरू झाल्याने यवतमाळ शहरासह जिल्ह्यात सगळीकडे घराच्या बांधकामांचे काम सुरू झाले आहे। अशातच घराच्या बांधकामाला सर्वात महत्त्वाची वस्तू लागणारी रेती ही नागरिक 8 ते 10 हजार रुपये ब्रासने तस्करांकडून विकत घ्यावी लागत आहे। अशातच शासनाने सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये ब्रास रेती मिळणार याचा गाजावाजा केला, मात्र यवतमाळ जिल्ह्यात खनिकर्म व महसूल विभागातील काही हफ्तेखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना सोन्याच्या भावात रेती विकत घ्यावी लागत असल्याचं बोललं जात आहे। खनिकर्म विभागामार्फत ऑनलाईन निवेदिका काढून रेती डेपो देण्यात येते। या रेती डेपोच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये ब्रास प्रमाणे रेती मिळते, मात्र लिलाव झाले असले तरी नागरिकांकरिता ऑनलाईन रेती बुकिंगची सुविधा अद्यापही उपलब्ध झाली नाही। येत्या काही दिवसात संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू शकते। ही आचारसंहिता लागल्यावर रेतीचे ऑनलाईन बुकिंग शक्य नसल्याने परत मोठ्या प्रमाणात यवतमाळ शहरात रेतीचे भाव सोन्याच्या दरापलीकडे जाण्याची भीती वर्तवली जात आहे। अशातच या संपूर्ण प्रकाराकडे यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा यांनी जातीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे।